नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवत गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 19 आणि पुढे। तपाम्यहम् अहं वर्षम् निगृहं वाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहम् अर्जुन। तपाम्यहम् अहं वर्षम् निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन। तपाम्यहम् अहं वर्षम् निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन। तपामि उष्णता देतो, अहम मी, अहम मी, वर्षम वर्षा किंवा पाऊस, निगृह्णामि रोखून ठेवतो, उत्सृजामि पाठवितो, च आणि अमृतम अमृतत्व, च आणि एव निश्चितच, मृत्यु मृत्यू, च आणि सत सत किंवा चेतन, असत अचेतन किंवा पदार्थ, च आणि अहम मी, अर्जुन हे अर्जुन। भाषांतर आहे, हे अर्जुन मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोही। मी अमृत तत्व आहे आणि मृत्युमंत मृत्यू ही मीच आहे। सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ, दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत। काल आपण वाचायला सुरुवात केली आहे, भगवंत हे जे
परम श्रेष्ठ परम गोपनीय ज्ञान देत आहेत 9व्या अध्यायामध्ये. स्पष्टपणे सांगितलं ऑलरेडी की या सृष्टीचा उत्पत्ती करता, पालन पोषण करता सगळं काही मीच आहे, सगळं काही माझ्यामध्येच स्थित आहे. जे काही हालत आहे ते माझ्या ज्ञानाने हालत आहे, जे काही हालत नाही त्याला थांबवायचं देखील काम मीच करतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जे सजीव प्राणी आहेत त्यांच्यामध्येच फक्त चेतना आहे आणि तेच हलतात. दगड धोंडे ह्याच्यामध्ये काही चेतना नाही. भौतिक दृष्ट्या बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काही चेतना नाही, परंतु दगडाला देखील न हलण्याचं जे सामर्थ्य आहे ते भगवंतांकडूनच येतं. जे काही हलतंय ते भगवंतच हलवतात, जे काही हलत नाही त्याला भगवंतच थांबवतात. जसं आध्यात्मिक जगामध्ये सगळं चेतन आहे, दगडाला पण चेतना आहे. आणि या ज्ञानामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला महात्मा म्हटलंय आणि ह्या ज्ञानाला जो मान्य करत नाही त्याला मूर्ख म्हटलंय. आणि म्हणून मग या ज्ञानामध्ये जे स्थित असतात ते सदैव माझी उपासना करतात म्हणून सांगतात भगवंत. नित्ययुक्ता उपासते सततम कीर्तयन्तो मां. मग कशी करतात उपासना? मला अशा पद्धतीने ते जाणतात. आता हे वरवरचं ज्ञान झालं. या अध्यायाच्या सुरुवातीला जे भगवंत सांगतात मया अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरीत वर्तते न च मां तानि कर्माणि प्रकृती सर्वभूतानि कौंतेय प्रकृती यान्ति मामिकाम. हे वर 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 समजायला कठीण जातं आपल्याला. तर त्याची उदाहरणं द्यायला लागलेत भगवंत. जे तुम्हाला समजतं, ज्याला तुम्ही श्रेष्ठ ऑलरेडी मानता, कदाचित कोणी एखादा व्यक्ती याला श्रेष्ठ मानतो, कोणी त्याला श्रेष्ठ मानतो, तर सगळी उदाहरणं सांगतात भगवंत. तर ते आपण कालपासून वाचायला सुरुवात केलं. जनरली उपासना म्हणजेच यज्ञ. भगवंत म्हणतात की यज्ञ मीच आहे. काही लोक याच्यासाठी यज्ञ करतात, काही लोक त्याच्यासाठी यज्ञ करतात. जनरली सगळे कर्मकांड म्हणून यज्ञ करतात. भगवंत म्हणतात कर्मकांड मीच आहे. त्या कर्मकांडामध्ये जे तूप घातलं जातं, जी अग्नी आहे, जी आहुती दिली जाते, जे मंत्र म्हटले जातात, सगळं मीच आहे. अजून पण आपल्याला समजायला थोडंसं कठीण जातं. भगवंत म्हणतात मीच माता आहे, मीच पिता आहे, मीच आधार आहे, मीच जाणून, मीच वेद आहे. वेदातला मंत्र मीच आहे, मंत्राच्या सुरुवातीचा ओंकार मीच आहे. आणि हे सगळं करून काय मिळवायचं आहे ते देखील मीच आहे. मीच ध्येय आहे, मीच पोषण करता आहे, मीच प्रभू आहे, मीच साक्षी आहे, मीच स्वामी आहे, मीच निवास आहे, मीच आश्रयस्थान आहे. सगळ्यांचा अत्यंत जिवलग मित्र देखील मीच आहे. त्या जगामध्ये आपण मैत्री करतो, फसतो, संबंध जोडतो, फसतो, कारण हे जग बनवलंयच त्याच्यासाठी. जेव्हा तुम्ही मानता, हे स्वीकारता की भगवान श्रीकृष्ण आपले एकमेव मित्र आहेत, सुहृद आहेत, तेव्हा मग तुम्ही भगवंतांची उपासना सुरू करता. नित्ययुक्त उपासते. तुम्ही या उपासनेच्या स्टेजला यावं म्हणून भगवंत ही उदाहरणं देतात. मग एखाद्याला पटेल की भगवंत माता आहेत, एखाद्याला पटेल भगवंत पिता आहेत, एखाद्याला पटेल भगवंत मित्र आहेत, सर्वांचा आधार आहेत, विश्राम स्थान आहेत. सगळ्याचा बीज मीच आहे. आपण सर्व भगवंतांपासून येतो. आता इथून पुढचे जे श्लोक आहेत ते थोडेसे समजण्यासारखे आहेत. मग एकच श्लोक आहे, अशी काही उदाहरणं देतात भगवंत. 7व्या अध्यायापासून सुरू केले त्यांनी उदाहरण द्यायला. एक एक दोन दोन उदाहरण देतात. तर 10वा अध्याय ना पूर्ण हे उदाहरणांचाच आहे. मग 9वा संपल्यावर पण तुम्हाला नाही समजलं तर काळजी करू नका. आजच्या श्लोकामध्ये काय म्हणतात,
तपाम्यहम अहम वर्षम, उष्णता मीच देतो, आणि पाऊस पाडायचं आणि पाऊस थांबवायचं काम देखील मीच करतो. अमृतम चैव मृत्युश्च, मृत्यू आणि अमृत हे एकमेकाच्या विरुद्ध असतात. मृत्यू म्हणजे सगळं संपणे आणि अमृत म्हणजे अमरत्व, न संपणे. भगवान म्हणतात दोन्ही मीच आहे, मीच अमर तत्व आहे आणि मीच मृत्यू आहे. आणि सद असत चाहम अर्जुन, सत आणि असत दोन्ही गोष्टी माझ्यामध्येच स्थित आहेत. तर एखादा व्यक्ती म्हणेल की जे हलतंय तेच तेच भगवंतांच्या कंट्रोलमध्ये आहे. नाही, जे हलत नाही ते देखील भगवंतांच्या कंट्रोलमध्ये. त्याला पदार्थ म्हणतो आपण. सत असत दोन्ही भगवंतांच्या कंट्रोलमध्ये. तात्पर्य, श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तींनी करतात. हे सगळं कशाला सांगितलंय? तुमचा मीपणा जावं म्हणून, तुमचा अहंकार जावा. अहंकारामध्ये जो मूर्ख झालेला व्यक्ती असतो त्याला वाटते सगळं मी करतोय. अहंकार विमूढ आत्मा. इथे प्रभुपाद मुद्दामून सांगतात, एखाद्याला पटेल की सूर्य आणि सूर्यापासून निर्माण होणारी उष्णता भगवंतांच्या हातात आहे, कारण माणसाने प्रयत्न केला, सूर्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही, सूर्याला काही बदलू शकत नाही, सूर्यावर कंट्रोल करू शकत नाही. मग मॅक्झिमम जनता मान्य करते की सूर्य दैवी चमत्कार आहे. मग ज्याला कोणाला भगवंतांवर विश्वास असेल तो मग या स्टेजला पण येतो, तो मान्य करतो की यस, भगवंतच सूर्यदेवाला कंट्रोल करतात. भगवंत म्हणतात सूर्यदेव मीच आहे, सूर्य मीच आहे, राजा समस्त सूर्य. काय ते अशेष तेजा. सूर्यदेव आपले गुरु पण आहेत. 4थ्या अध्यायात भगवंत सांगतात. आणि 7व्या अध्यायात ऑलरेडी एक उदाहरणात सांगितलेलं आहे, प्रभास्मी शशी सूर्या. मी पाण्याचा टेस्ट आहे, रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्या. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. मग त्या प्रकाशातूनच उष्णता येते. आता म्हणतात की ती उष्णता देखील मीच देतो. आता मग मानवाने जी उष्णता निर्माण केली विजेच्या रूपामध्ये, लाकूड एकमेकांना घासून आग निर्माण केली आणि त्यातून उष्णता निर्माण केली, किंवा पेट्रोल, डिझेल, केरोसिन वगैरे ओतून आग निर्माण करून, आणि आता रिसेंटली एकदम पॉवरफुल, म्हणजे दिसत नाही तरी उष्णता देतं असं, म्हणजे विजेवर आधारित जी उष्णता आहे. मानव म्हणेल की ते मी केलंय, मी शोधून काढलंय, भगवंतांचा काय संबंध. प्रभुपाद पहिल्या वाक्यामध्ये त्याला पण ऍड करतात, श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तीने करतात. विद्युत शक्ती जी आहे तुम्ही शोधून काढली, निर्माण थोडीच तुम्ही करू शकता. इलेक्ट्रॉन जे पळतात आणि त्याला जर रेजिस्टन्स निर्माण झाला तर उष्णता निर्माण होते. हे तुम्ही फक्त शोधून काढलं, तुम्ही तयार नाही करू शकत, करतात भगवंतच. म्हणून हे शास्त्रज्ञ लोक आहेत ना, हे लवकर भगवंतांना शरण जात नाही, कारण ते सगळे असल्या ह्या वृत्तीचे असतात. मी करतो, मीपणाचे असतात. संपूर्ण भगवद्गीतेचा उद्देश आहे तुम्ही आपला मीपणा सोडावा आणि भगवंतांना शरण जावं. आणि त्या उद्देशानेच हे मधले 6 अध्याय आहेत महत्वाचे, आणि त्यातला हा अध्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. ते बघा, भगवंत कंटिन्युअसली हेच सांगतात, सततम कीर्तयंतो माम.
आता हे 3-4 श्लोक आपण जे कालपासून वाचतोय त्याच्यामध्ये रिपीटेडली हाच शब्द येतो, अहम 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 अहम, हो की नाही? अहम क्रतुर अहम यज्ञ, अग्निर अहम, मंत्रो अहम, तिथं काय म्हणतात, तपाम्यहम, मी उष्णता देतो. पटवून घ्या. पटवून घेण्यातच तुमचं सुख आहे, तुमचा आनंद आहे. जोपर्यंत तुम्हाला हे पटणार नाही आणि स्वतःच्या बळावरती तुम्ही स्वतः जर अहम 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 करायला लागला तर तुम्ही दुःखात राहणार आहे. भगवंत उष्णता देतात. आणि मग म्हणतात उष्णतेच्या बरोबर उलट काय असतं, थंडावा जो पावसाच्या रूपाने दिला जातो. भगवंत म्हणतात अहम वर्षम, ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात. अफकोर्स आता कलियुगामध्ये हे थोडस आपल्याला पटायला अवघड जातं, कारण कधीही पाऊस पडतो. तरी अजून जरा कंट्रोल मध्ये आहे. यावर्षी देखील मे एंडला, जूनला पाऊस सुरू झाला आणि ऑक्टोबर आता सुरू आहे तर पाऊस बंद झाला. हे त्याच पिरियड मध्ये पाऊस पाडणे, नंतर पाऊस बंद करणे, हे सगळं भगवंतच करतात. माणसाला वाटते मी करू शकतो. कालच मी बातमी वाचली, भारत सरकारने क्लाउड सीडिंगला परवानगी दिलेली आहे. 3rd क्लास, ही स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणतात, भगवंतांच्या विरुद्ध काम करतात. भगवंतांची अधिकारत्व त्यांना मान्य नाही. भगवंत हे करू शकतात याच्यावर त्यांचा विश्वास नाही. क्लाउड सीडिंग माहिती तुम्हाला? काही शास्त्रज्ञ लोक बरेच वर्ष झालं, आता 20, 25, 30, 50 वर्ष झालं प्रयत्न करतायत की ढग निर्माण करायचे आणि पाहिजे तिथे पाऊस पाडायचा. प्रयत्न करतायत आणि यांच्या प्रयत्नामुळेच हे सगळे हे महापूर आणि दुष्काळ चालू झालेला आहे. याच्यापूर्वी महापूर दुष्काळ नव्हता एवढा. प्रयत्न करतात, काहीतरी चुकतंय, दुसरीकडेच कुठेतरी जाऊन दुबईमध्ये पूर आला. सांगा आता. न भूतो न भविष्यते, पृथ्वीच्या भविष्यात कधी झालं नाही, दुबईमध्ये पूर आला. सोलापुरात पूर आला. सोलापूरवासी सगळे कन्फ्युज झालेत की काय भानगड आहे. तुमच्या 10 पिढ्यात कधी पूर बघितला नाही, ते पूर आला. हे सगळे क्लाउड सीडिंग, हे कृत्रिमरित्या पाऊस पडण्याचा प्रयत्न करण्याचे हे परिणाम आहे. तुम्हाला वाटत असेल मी असंच काहीतरी ठोकतोय. आजकाल गुगल, चॅट जीपीटी वगैरे आहे, तुम्ही रिसर्च करू शकता. याला क्लाउड सीडिंग म्हणतात. क्लाउड सीडिंग किंवा हार्प, HARP. जाऊन रिसर्च करा तुम्ही स्वतः. माणसाला वाटते मी करू शकतो. किती मूर्खपणा आहे. सरकारला वाटतं हे करू शकतो आणि सरकार वर तोंड करून सांगता आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे, भगवद्गीता मानणार आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात पाऊस तर यज्ञाने पडतो. नाही, 3ऱ्या अध्यायामध्ये अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव. याच्यातलं काहीच मान्य नाही आहे हिंदुत्ववादी सरकारला. सगळ्या जीवांना खायला अन्न लागतं हे पण मान्य नाही. नट बोल्ट टायर ट्यूब निर्माण करण्यामध्ये आपण बिझी झालेलो आहे. अन्न उत्पन्न करायला पाऊस लागतो हे पण मान्य नाही. मोठे मोठे धरण बांधतायत, या नदीला त्या नदीला जाऊन जोडतायत, मोठे मोठे कालवे बांधतायत. किती कोटीचा प्रोजेक्ट आहे? 8,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, या नदीला त्या नदीला जोडणे. कशाला विनाकारण तुम्ही भगवान बनायचा प्रयत्न करताय? भगवंतांची पूजा अर्चना करा, उपासना करा आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे वागा. भगवंत आपोआप पाऊस पाडतील. जेवढे जेवढे धर्मवादी राजे होऊन गेले ना, असे बोगस आजकालच्या राजांसारखे नाहीत, सांगायला फक्त धर्मवादी, खरोखरचे धर्मवादी, शिवाजी महाराजांसारखे, प्रभू रामचंद्रांसारखे. यांच्या राज्यामध्ये वेळेवर आणि पाहिजे तिथेच पाऊस पडायचा. का? कारण यांच्या कर्माने देवी देवतांपासून भगवान विष्णूंपर्यंत सगळे संतुष्ट होते. आणि हे वारा, पाऊस, उष्णता, ऊन हे सगळं यांच्या हातामध्ये असतं. यांचे डिपार्टमेंट आहे. हे तुम्हाला कदाचित पटणार नाही,
तुम्ही म्हणाल की तुम्ही सगळे धार्मिक, सगळे असे बोगस काय वाटेल ते सांगता, सायन्सला ना काय मान्य आहे काय आहे. मी पण ऍक्च्युली इंजिनियर आहे, मला पण पूर्वी पटत नव्हतं. परंतु या सृष्टीची रचना जर तुम्ही लक्षात घेतली, या सृष्टीची रचना केलेली आहे तुम्हाला दुःख देण्यासाठी, हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा माणूस मग धर्मग्रंथांकडे वळतो. मग त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागतं की ही भानगड काय आहे सगळी, माझ्या हातात काहीच नाही आहे, सगळं भगवंतांच्या हातात आहे. भगवंतच उष्णता देतात, भगवंतच पाऊस पाडतात, भगवंतच पाऊस थांबवतात. ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात. आता हे पण ऍक्च्युली आपल्या पालन पोषणासाठी केलेलं आहे, परंतु हे पण आपल्याला कधी कधी दुःखदायक असतं. लोक बघा, इथे खूप पाऊस पडतो म्हणून सोडतात, दुसरीकडे जाऊन राहतात, तिथे खूप उन्हाळा असतो. तिकडे खूप पैसा आहे म्हणून युरोप अमेरिकेमध्ये जाऊन राहतात, तर तिथे बर्फ पडतो. हे जग सुखासाठी बनवलेलंच नाही आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा. आणि इथे सगळं करून 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 सगळं आता भागलंय. तर आता ह्या लोकांचा प्रयत्न चालू आहे चंद्रावर जाऊन बघायचं, तिथे काय मिळतंय का, तिथे अशी एखादी जागा मिळते का जिथे पूर्ण वर्षभर 26 ते 28 डिग्री टेम्परेचर असेल, ना उष्णता ना पाऊस, आणि जमिनीतून काही न करता आपोआप कॉलीफ्लॉवर येईल, कॅबेज येईल, टमाटे येतील. याच्याही पेक्षा पुढे गेलेत सायंटिस्ट लोक आपले. हे सगळ्याच्या गोळ्या बनवून गोळ्या खायच्या, एक सकाळी एक गोळी संध्याकाळी एक गोळी खायची आणि चंद्रावर राहायचं. काय करायचं चंद्रावर राहून? तुम्हाला या पृथ्वीवरती देखील हे सगळ्या सुख सुविधा दिल्या तरी तुम्ही सुखी राहू शकत नाही. तुम्हाला मानवी कॉन्टॅक्ट पाहिजे, मानवातले संबंध पाहिजेत, प्रेमाचं आदान प्रदान पाहिजे, मग तुम्ही सुखी होता. हे अहंकारी जीव सगळे ना प्रेम नकोय, त्यांना फक्त मीपणा पाहिजे. मी 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 हे आहेत इथले संबंध तोडून चाललेत चंद्रावरती. भावाला भावावर प्रेम करायचं नाही, बहिणीला भावावर प्रेम करायचं नाही, आई वडिलांना मुलांवर प्रेम करायचं नाही, मुलांना आई वडिलांना प्रेम करायचं नाही. काय पाहिजे काय मग तुम्हाला? सुख सुविधा पाहिजेत. डिफाईन करा जरा, सुख सुविधा पाहिजेत म्हणजे काय पाहिजे? डिफाईन काय पाहिजे सुख सुविधा? चहा पाहिजे, चहात सुख आहे. कांदा पाहिजे, सिनेमाला जायला पाहिजे. जा बघूया दिवसभर बसा सिनेमा थिएटर मध्ये, बघा तुम्ही सुखी होता का? संध्याकाळी वैताग येतो तुम्हाला. तर चहा, कॉफी, कांदा, लसूण, गुलाबजामुन किती दिवस खाणार आहे आणि किती खाणार आहे, किती पिणार आहे? कारण तो आपला धर्मच नाही आहे. आपला धर्म आहे सेवा करणे, प्रेम करणे. सेवा प्रेम जिथं असतं तिथे राहणे, तर ते नको आहे आपल्याला. सगळे सायंटिफिक प्रवृत्तीने सगळ्यांना असं वाटतं की आपण मशीन बनवलेत, आपण इतकी प्रगती केलेली आहे की आता आपण आपल्याला देवाची, भगवंतांची, देवी देवतांची काही गरज नाही. म्हणून तर सगळे यज्ञ बंद पडले, कुणीच यज्ञ करत नाही. आणि हळूहळू यज्ञ बंद पडत आज अशी परिस्थिती आहे की कुणाला यज्ञ कसा करायचा हे पण माहिती नाही. बरं, अशा परिस्थितीमध्ये देखील भगवंत येऊन सांगतात की तुम्ही यज्ञ करू नका, तरी पण मी तुम्हाला सुखी ठेवतो आणि पुढच्या जन्मात सुखाच्या ठिकाणी घेऊन जातो. हे एवढंच करा, संकीर्तन यज्ञ करा. ते पण करायची तयारी नाही. किती अहंकारी आहोत बघा आपण. आणि अहंकारी जीव जो असतो तो स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारत असतो. सुखी कोण झाले या सगळ्या प्रयत्नामध्ये? सुखी कोण झाले? कुणीच नाही. अगदी आज सध्या परिस्थिती अशी आहे, ज्यांच्या घरामध्ये करोडोने पैसा आहे त्यांना पण शुद्ध खायला मिळत नाही, त्यांना पण शुद्ध हवा मिळत नाही, त्यांना पण शुद्ध पाणी मिळत नाही. प्लॅस्टिकचे दागिने घालावे लागतात त्यांना पण. मग हे सगळं खटाटोप कशासाठी आहे? आपण कसं प्रश्न विचारला पाहिजे, हो की नाही? कशाला आपण विनाकारण उष्णता कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय, पाऊस कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय? जो याचा कंट्रोलर आहे
त्याला आपण जस्ट शरण जाऊया ना, त्याची उपासना करूया, तो सगळं हँडल करेल. नाही मी करणार. खरा मग लक्षात घ्या, भगवद्गीतेचा उद्देश काय आहे. ही जी तुमची स्वामी प्रभू बनायची, स्वामित्व प्रभुत्व गाजवायची ही जी प्रवृत्ती आहे ना, हा जो तुमचा स्वभाव आहे ना, हा स्वभाव सोडून देऊन शरणागतीच्या स्वभावामध्ये, शरणागतीच्या प्रवृत्तीमध्ये तुम्हाला आणणे, हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. आणि मग कोणाला शरण जायचं, तर भगवंत इथे सांगतात मला शरण जायचं. का? कारण मी हे सगळं करतो. चांगली गोष्ट आहे ना आपल्यासाठी. लहान मुलं जर उद्या म्हणायला लागली आई वडिलांना की मी तुमचं काही ऐकणार नाही, जावा खड्ड्यात, माझं मी बघतो काय करायचं, जगू शकतील का? पण जसजशी मोठी होतात ना, तसतसे म्हणायला लागतात गेला खड्ड्यात तुम्ही, माझं मी बघतो काय करायचं. तशातला प्रकार आहे आपला. भगवंत आपले माता आहेत, भगवंत आपले पिता आहेत, सगळं कंट्रोल करतायत. आपल्याला फक्त हाजी हाजी म्हणून राहायला आपली इच्छा नाही. दुर्बुद्धी आहे आपली. जेव्हा आई वडील कमवत होते, सगळ्या सुख सुविधा आपल्याला आणून देत होते, कशी मस्त मजा करत होतो आपण, इकडे तिकडे बागडत होतो, खेळत होतो. आता आपण हा बंड पुकारला, मी तुमचं काय ऐकू. मग आई वडील म्हणले कर तुझं तू कमवून, तुझं तू खा. आता लागलाय 9 ते 5 करायला. मग भगवंत म्हणतात मी सगळं कंट्रोल करतो, तुम्ही मला शरण या, मी तुमची काळजी घेतो. कालच्या श्लोकामध्ये म्हणतात मीच पोषण करता आहे. मग सद्बुद्धी कशामध्ये आहे? हे मान्य करण्यामध्ये आहे ना, का स्वतः धडपडण्यामध्ये आहे? आता हे असं व्यवस्थित तर्कशुद्ध पद्धतीने समजावून सांगितलं ना, तर पाश्चात्य देशातले लोक हे समजावून घेतात आणि भगवंतांना शरण जातात. भारतातले लोक जात नाहीत. कारण भारतातल्या लोकांना वाटतं अरे लहानपणापासून मी भगवान श्रीकृष्णांना मानतो, तुम्ही काय नवीन सांगा लागलाय मला. नुसतंच मानतो तू, ऐकतो तर शास्त्रज्ञांचं, ऐकतो तर सायन्सचं, मानायला फक्त मानतो. मंदिरात आठवड्यातनं एकदा जातो, वर्षातनं एकदा वृंदावनला जातो. कर्म काही बदलत नाही. कर्म तुझे भगवंतांच्या विरुद्धच आहेत सगळे. काही नाही. इथे बसून झाडं तोडतो, रस्ते बनवतो, इंडस्ट्री काढतो आणि वर्षातून एकदा वृंदावनला जातो. ही आपली भारतीयांची प्रवृत्ती आहे. म्हणून भारतीयांना भगवद्गीता कळत नाही लवकर. किती दुर्दैवी भाग आहे बघा. भारतीयांना भगवद्गीता कळत नाही, पाश्चात्य लोकांना लवकर समजतं. का? कारण आपल्या डोक्यात घातलंय की अरे मी भगवान श्रीकृष्णांचा मी भक्त आहे लहानपणापासून. तू भक्त आहेस, मग भगवंत ज्याला म्हणतात की हे करू नको ते का करतो तू? ते करावं लागतं प्रभूजी, ते हिंदू धर्माप्रमाणे चालतंय सगळं. लक्षात घ्या, हे खूप सिरियस मॅटर आहे. अध्यात्माचा जो विषय असतो ना, तो गंभीरतेने घ्यायचा विषय असतो, गांभीर्याचा विषय असतो. ते करमणूक नाहीये. मोठा पंडाल घातलाय, मस्तपैकी म्युझिक चालू आहे आणि एक स्वामीजी बाबाजी बुवाजी येऊन मस्तपैकी कथा सांगतायत. इस प्रकार भक्ति करनी चाहिए, भक्ति के बिना जीवन सूना है. हरी 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 बोल. मग आपण येतो घरी, तिथे फक्त तिथे पेंडल मध्ये असेपर्यंत हरी हरी, आणि घरी आल्यावर कंसाचे अनुयायी, हिरण्यकशिपूचे अनुयायी होतात सगळे. हे बंद केलं पाहिजे आपण. कर्म बदललं पाहिजे. किती नुकसान झालं तरी नुकसान सहन होत नाही आपल्या हिंदू लोकांना, आर्थिक नुकसान. ते करत करत काय भगवंतांना प्राप्त करायचं काय असेल तर सांगा प्रभूजी. असं कसं होईल? शेती करा, शेती जरा जोमाने करा, शेतीतून उत्पन्न काढा, खायला प्यायला तुम्हाला मिळेल घरामध्ये, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. नाही मी माझं पाप कर्म चालू ठेवणार, परंतु वृंदावनला जाऊन येणार वर्षातून एकदा, दोनदा, चारदा. अशाने भगवंत प्रसन्न होणार आहे.
का सांगतात भगवंत मी हे आहे, मी हे आहे, मी हे आहे, मी हे आहे, मी माता आहे, मी पिता आहे, मी पोषण करताय, मीच निवासस्थान आहे, मी उष्णता देतो, मीच पाऊस पाडतो, मीच पाऊस थांबवतो. अरे तुम्हाला भीती वाटली पाहिजे हे सगळं ऐकल्यानंतर. बाप रे बाप, या कोण आहे हा व्यक्ती? सगळं सोडून याचे पाय धरले पाहिजेत. सगळं याच्या कंट्रोलमध्ये आहे. हा म्हणतो उष्णता पण मीच कंट्रोल करतो, पाऊस पण मीच कंट्रोल करतो, अमरत्व मी देतो, मृत्यू मीच आहे. मृत्यूची भीती वाटते ना तुम्हाला? सगळ्यांना अमर व्हायचंय. भगवंत या श्लोकात म्हणतात अमरत्व मी देतो, मृत्यू मी आहे. मग का त्याच्या शरण जात नाही आपण? जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिंगत करते ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत. नाही, आम्हाला शाळेत शिकवले प्रभूजी, विटॅमिन ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी हे आपले पोषण करतात. प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर हे आपलं पोषण करतात. अरे हे कोणी बनवलं? भगवान श्रीकृष्णांनी बनवलं. तुम्ही बनवू शकता का? हो मग झंडूचे विटॅमिन डी च्या गोळ्या मी विकत घेतो. झंडूनी कुठून आणलं? चमत्कार करून निर्माण केला. भगवंतांनी जी चपाती कोण बनवतो? मी बनवतो. गहू कुठून आला? मी पिकवलंय. तू पिकवलंय म्हणजे तू हवेतून काढला का? भगवंतांनी दिल्यावरच तुम्हाला ते मिळू शकतं. भगवंतच तुमच्या प्रत्येक गोष्टीचं पालन पोषण करतात. श्वास तुम्ही घेऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला भगवंत ऑक्सिजन देत नाही. तुम्ही भक्त असो नसो काही फरक पडत नाही. परंतु कृतज्ञता आहे आपल्यामध्ये? बिलकुल नाही. कोण भगवान मला मान्य नाही. जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिंगत करते ती शक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णच आहेत. आणि अंत समयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या स्वरूपातच भेटतात. पुढे 10व्या अध्यायात आणखीन एका श्लोकामध्ये भगवंत म्हणणार आहेत मृत्यू सर्व हरश्चाहम. अहम, अहम म्हणजे मी. मृत्यू मी आहे. इथे पण रिपीट केलेला आहे, इथे पण तिथे पण सांगा मृत्यू मी आहे. आता इथे फक्त मृत्यू कुठल्या उद्देशाने सांगितलंय? तुमचं पालन पोषण करून तुम्हाला मोठं मीच करतो आणि तुम्हाला संपवतो पण मीच. तर तिथे कुठल्या उद्देशाने सांगितलेलं आहे? तुम्ही माझं 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 करत बसलाय ना, सगळं मी तुमच्याकडून काढून घेणारा मृत्यू मी आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकही व्यक्ती असा नाही जो मृत्यूनंतर आपली प्रॉपर्टी ठेवू शकलाय. आहे तशी एक आणा, एक पैसा देखील तुम्ही स्वतःसोबत घेऊन जाऊ शकत नाही. मृत्यू तुमचं सगळं हिसकावून घेते. सगळं, पती पत्नी मुलं पैसा संपत्ती सगळं. त्यात बरोबर नाव पण 2 महिने ठेवलं जातं, नंतर काढलं जातं तुमचं नाव. कंस गाठला जातो तुमच्या नावाला 7-12वर. आणि 1-2-3 पिढ्या झाल्या की तुमचं नाव पण कोण लक्षात ठेवत नाही. आता सध्या स्थितीला आता इथून पुढे तर माहिती नाही, एका पिढीतच विसरून जातील. काय संपलं. मृत्यू सर्व हरश्चाम. कोण आहे तिथे? प्रभुपाद समजावून सांगतात हे सगळं जे भगवान श्रीकृष्ण सांगतायत ना, मी हे आहे, मी ते आहे, मी हे आहे, ते आहे, सगळं मान्य करून जर तुम्ही भगवंतांना शरण गेला तर ठीक. जो शरण जात नाही त्याला भगवंत शेवटी भेटतात मृत्यूच्या रूपामध्ये. कारण मृत्यू भयानक परिस्थिती आहे, भयावह आहे. आपल्या भक्ताला ते भय देत नाहीत भगवंत. भक्ताला विष्णुदूत येतात आणि भेटतात. चला ती मंगल घडी आलेली आहे, भगवंतांना भेटायला जायचंय. परंतु जो भगवंतांना मानत नाही त्याला मात्र क्रूर भयानक रूपामध्ये मृत्यू समोर येतो. ते भगवंतच आहेत. भगवंतच येतात मृत्यूच्या रूपामध्ये. भगवंतांशिवाय दुसरीकडे थारा नाही, सगळं भगवंतच. श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींचे विश्लेषण केल्यास निश्चितपणे कळून येईल की श्रीकृष्णांसाठी जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद नाही. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सत आणि असत किंवा जड आणि चेतन म्हणजे श्रीकृष्णच आहे. म्हणून कृष्ण भावनेच्या उन्नत अवस्थेत मनुष्य अशा प्रकारचा भेद करत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये श्रीकृष्णांनाच पाहतो. काल प्रभूजी आले ते सांगत होते आमच्या इथे
काही काही प्रभू जे आहेत ते एकदम एकदम तल्लीन होऊन जप करतात. हरे कृष्ण, मान हलवतात, डोकं हलवतात, शरीर हलवतात, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. 16 माळा झाल्यानंतर मग काय करतात? मग जाऊन झाडं तोडतात, पोल्युशन करतात. अरे कणाकणामध्ये भगवंत आहे. भगवंत म्हणतात सद असत चाहम अर्जुना. जे सत आहे, जे असत आहे, जे चर आहे, अचर आहे, चेतन आहे, अचेतन आहे, सगळं मीच आहे. आणि पुढे 15व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की माझा जो भक्त असतो ना, तो कोणालाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास देत नाही. मग आपण का विनाकारण दुसऱ्याचं जाऊन शोषण करतो, अशी फॅक्टरी काढतो ज्याच्याने हवा प्रदूषित होते? तुम्हाला काय अधिकार आहे दुसऱ्या जीवांना त्रास द्यायचा? भगवंत तुम्हाला सोडणार आहेत? भक्तीचा अर्थ फक्त जप करणे आणि मंदिरात येऊन पूजा अर्चना करणे असा नसतो. भक्तीचा अर्थ पूर्ण आयुष्य बदलायचं असतं. शिल प्रभुपादांचं हे आंदोलन आहे. आंदोलन कधी करतात? जेव्हा परिस्थिती आउट ऑफ कंट्रोल झालेली असते, त्याला पूर्ण बदलायचं असेल तर आंदोलन चळवळ करावी लागते. भक्तीचा अर्थ असतो मन, आपलं आयुष्य पूर्ण उलट पुलट झालं पाहिजे, सगळं बदललं पाहिजे. आहे त्या परिस्थितीत नाही भक्ती करू शकत तुम्ही. म्हणजे तुम्हाला या श्लोकांचा अर्थ नाही कळाला. सगळं कणाकणामध्ये भगवंत आहेत. मग भक्त, प्रभुपाद इथे म्हणतात, मग भक्त कृष्ण भावनेच्या उन्नत अवस्थेत, म्हणजे भक्ती जशी जशी आपली शुद्ध होत जाते ना, तस तसं मनुष्य जड चेतन, चर अचर असा कुठलाही भेद करत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये फक्त श्रीकृष्णांना पाहतो. सर्व गोष्टींमध्ये श्रीकृष्ण असतील, हो की नाही? तर तुम्हाला वास्तुशास्त्र बघायची काय गरज आहे? दिशा बघायची काय गरज आहे? याच्यावर आपला खूप विश्वास असतो. प्रभूजी घरात पैसाच येत नाही हो, काय करायचं? एक प्रभूजी सांगत होते इकडचं दार तोडून काढा, तिकडे लावा, लगेच तयार होतो आपण. अरे या भौतिक जगामध्ये काय सुख नाहीच आहे हे भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये, मला शरण ये. आपण तयार नाही. या सगळ्याचं जड मूळ कशात आहे? अजूनही स्वतःला आपण शरीरच समजतो म्हणून. श्रीकृष्ण हे सत आणि असत दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तीने युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्णच आहेत. पुढे 11व्या अध्यायात ते अर्जुनाला दाखवतात देखील. तुला पटत नाही ना, हे घे, मी दाखवतो तुला, मी सगळं आहे हे तुला मी दाखवतो. तिथेच पडदा निर्माण करतात रणभूमीवर, युद्धभूमीवर, आणि स्वतःला त्याच्यावरती फुल व्हिज्युअल इफेक्ट्सनी, VFX सगळं दाखवतात. मी हे आहे, मी हे आहे, मी आहे, सगळं काही भगवान आहे. आणि द्विभुज श्याम सुंदर रूपातील वेणुवादन करणाऱ्या त्यांच्या वृंदावन लीला या भगवान रूपातील लीला आहेत. जसं परवा आपण वाचत होतो की शेवटी भगवंतांना त्यांच्या मूळ स्वरूपात आपण मान्य केलं पाहिजे. मानव रूपी, मानव सदृश जे रूप आहे भगवंतांचं, द्विभुज रूपी, त्याला श्याम सुंदर म्हटलेलं आहे. श्याम सुंदर म्हणजे ज्यांच्या डोक्यामध्ये मोरपीस आहे, हातामध्ये बासुरी आहे, आणि जे अनवाणी गायींच्या मागे फिरत आहेत, गायींची सेवा करत. शेवटी त्यांच्यावर प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. मग हे प्रभूजी हे सगळं कशाला वाचायचं? मी हे आहे, मी ते आहे, त्याच्याशिवाय प्रेम उत्पन्न होत नाही. मनामध्ये जोपर्यंत मीपणा आहे ना, तोपर्यंत तिथे प्रेम नसतं. आता मीपणा जर घालवायचा असेल तर भगवंत किती ग्रेट आहेत हे तुम्हाला सांगायला पाहिजे. कारण भगवंत ग्रेट आहेत हे जर तुम्हाला मान्य झालं तर मग तुम्ही म्हणणार मी ग्रेट नाही. आणि ज्या दिवशी आपण या स्टेजला येतो ना की मी ग्रेट नाही, त्या दिवशी आपलं हृदय पूर्ण प्रेमाने भरलं जातं.
मग आपण भगवंतांना ओरिजिनल श्याम सुंदर रूपामध्ये पाहू शकतो. प्रेमांजना चुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. आता तुमच्यापैकी काही जण या स्टेजला असतील, त्यामुळे फ्रस्ट्रेट होऊ नका. भगवद्गीता ही बिगिनर लोकांसाठी आहे. काही लोक म्हणतात येऊन, तेच 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 काय रिपीट करते, आम्हाला माहिती आहे, सगळं माहिती आहे. मग तू शरण का जात नाही? नाही, मी गेलोय शरण, मला हे ऐकायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, हे नवीन लोकांसाठी आहे, थोडस समजावून घ्या. तुम्ही खरोखर भगवान श्रीकृष्णांचे भक्त असाल तर हे 1000 वेळा ऐकलं तरी ते तुम्हाला वाईट वाटलं नसलं पाहिजे. यात काय वाईट आहे? भगवंत सांगतात मी उष्णता निर्माण करतो, मी पाऊस कंट्रोल करतो. तुम्ही तर 1,00,000 वेळा हे ऐकल्यावरती देखील तुम्हाला कानाला बरंच वाटलं पाहिजे, हा माझे प्रभू कंट्रोल करतात. आणि कोण कंट्रोल करणार? अहंकारी भक्त असतो ना, तो म्हणतो किती वेळा ऐकायचं प्रभूजी, तर पुढचं काहीतरी चांगली कथा सांगा. जोपर्यंत भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत हेच ऐकायचंय. हरे कृष्ण. मला वाटलं 3-4 श्लोक होतील, एकच झाला. एनिवे, हरे कृष्ण. थोडस वेळ आहे, कुणाला काही प्रश्न असेल, काही सांगायचं असेल तर आपण थोडीशी चर्चा करूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.